नमस्कार. आज आपण एका अगदी महत्त्वाच्या आर्थिक सवयीबद्दल बोलणार आहोत. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याचा आधार आहे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हो, SIP. खूप ऐकतं आपण याबद्दल आजकाल. अगदी. आणि माहितीची सुरुवातच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने होते. आपण सगळे म्हणजे बहुतेक जण कुठला ना कुठला EMI तर नियमितपणे भरतोच, बरोबर? बरोबर. घराचा, गाडीचा कसला ना कसला तरी असतोच. मग तशीच नियमित गुंतवणूक म्हणजे SIP का नाही करत आपण? हा मुद्दा आहे. खरंय, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर मग आधी हे समजून घेऊ की SIP म्हणजे नेमकं काय, अगदी सोप्या भाषेत. हो, म्हणजे SIP म्हणजे दर महिन्याला एक ठरलेली रक्कम. ती रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे इतकंच. म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे अनेकांकडून पैसे गोळा केले जातात आणि ते मग शेअर बाजार किंवा बॉन्ड्स अशा ठिकाणी तज्ज्ञांकडून गुंतवले जातात. SIP हा त्यात पैसे गुंतवण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे. ओके, म्हणजे फार क्लिष्ट नाही आहे ऐकायला. डिसिप्लिन म्हणतो ना आपण तसं. शिस्त कशी काय? जसं आपला बँकेचा EMI महिन्याच्या ठराविक तारखेला जातोच, आपण तो टाळत नाही सहसा. तसंच SIP मुळे काय होतं की गुंतवणुकीची एक नियमित सवय लागते. दर महिन्याला पैसे बाजूला काढले जातात गुंतवणुकीसाठी. हे महत्वाचं आहे. पण अनेकांना ही शिस्त टिकवणं जरा कठीण वाटू शकतं. म्हणजे समजा बाजार खाली वर झाला तेव्हा भीती वाटते ना, मग लोक SIP थांबवतात. बरोबर, हा मोह होतोच. पण माहिती थेट उपाय जरी सांगत नसली तरी ती याच शिस्तीच्या मूल्यावर भर देते. म्हणजे कसं आहे की जसं आपण कर्ज फेडायला बांधील आहोत तसंच भविष्यासाठी बचत करायला पण स्वतःला बांधायला हवं. बाजारातले चढ उतार ते तर येणारच, ते गुंतवणुकीच्या प्रवासाचा भाग आहेत हे स्वीकारावं लागतं. अच्छा, म्हणजे ती मानसिकता डेव्हलप करावी लागते. अगदी. कदाचित सर्वात शक्तिशाली फायदा तो म्हणजे चक्रवाढ व्याजाचा. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे व्याजावर व्याज मिळणं, तेच ना? हो, अगदी तेच. SIP द्वारे आपण कसं नियमित गुंतवणूक करतो, त्यामुळे आपल्या गुंतवणुकीवर जो काही परतावा मिळतो त्यावर पुन्हा परतावा मिळायला लागतो. ही प्रक्रिया सुरू राहते. म्हणजे अगदी छोटी रक्कम जरी असली पण ती नियमितपणे आणि खूप वर्षांसाठी गुंतवली तर मुद्दलापेक्षा कितीतरी जास्त परतावा मिळू शकतो. वेळेचं आणि नियमिततेचं महत्त्व दिसतं इथे. अगदी बरोबर बोललात. थोडी थोडी रक्कम जमा होते आणि कालांतराने त्याचा एक मोठा फंड तयार होतो. यामागे चक्रवाढ व्याजाची जादूच आहे. हळू प्रक्रिया आहे पण खूप प्रभावी. तर शिस्त आणि चक्रवाढ व्याज या दोन गोष्टी SIPला खास बनवतात. आणि आता तंत्रज्ञानामुळे हे सगळं सुरू करणं पण सोपं झालंय नाही का? माहितीमध्ये उल्लेख आहे की फिनोटेक्स सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत. हो, यांच्यामुळे पहिला SIP सुरू करणं अगदी सहज शक्य आहे. नक्कीच. टेक्नॉलॉजीने प्रक्रिया खूप सुलभ केली आहे. खरं तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की SIP ही फक्त एक गुंतवणुकीची पद्धत नाहीये. ती एक आर्थिक सवय आहे जी आपल्याला दीर्घकाळात संपत्ती निर्माण करायला मदत करते. बरोबर. तर या माहितीच्या आधारावर आपण बघितलं की EMI सारखी नियमित खर्चाची सवय आपल्याला असतेच, पण SIP सारखी नियमित गुंतवणुकीची सवय लावणं किती जास्त फायद्याचं ठरू शकतं. हो, आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. नियमित खर्चाच्या मानसिकतेकडून म्हणजे EMIच्या सवयीकडून नियमित गुंतवणुकीच्या मानसिकतेकडे म्हणजे SIP कडे वळण्यासाठी